म्हणतात ना, आकांक्षा पुढे गगन ठेंगणे. आशावाद ठेवला, की कुठलंही काम आपलं पूर्ण होतंच. तर ह्या केकच्या बाबतीत अगदी तसंच झालेलं आहे. ह्या केकची ऑर्डर रात्री आली होती. पण म्हटलं चला उद्या एकाच केकची ऑर्डर आहे, निवांत करूया. म्हणून अगदी निवांत होते. मग रात्री क्रीम वगैरे मी काहीच फेटून घेतली नाही आणि रात्रीची कधी लाईट गेली, ते दुपारपर्यंत ती लाईट आलीच नाही. दुपारी 2:30-3 वाजले तरी लाईटीचा पत्ता नाही. पण मनात एक आशा होती, की असं वाटायचं, की अरे 5-10 मिनिटं तरी लाईट येऊ दे आणि अगदी तसंच झालं. दुपारी 2:30च्या दरम्यान अगदीच 10 मिनिटं लाईट आली, माझी क्रीम फेटून झाली आणि जी लाईट गायब झाली, ती पुन्हा संध्याकाळी 6 वाजताच आली आणि ही अगदी जवळची ऑर्डर होती. त्याच्यामुळे पूर्ण मला करून द्यायचीच होती. बरं हा पायनॅपल फ्लेवरचा 1 केजीचा केक आहे आणि बर्थडे बॉयला वरती चॉकलेट गनाश हवं होतं, चॉकलेटचे टॉपर हवे होते, म्हणून वरती मी चॉकलेटचं गनाश टाकून घेतलं. पण फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजचं थोडंसं पाणी पडून चॉकलेट गनाश तिथलं खाली मेल्ट झालेलं होतं. पुन्हा चॉकलेट गनाश टाकून घेतलं. वरती चॉकलेटचे टॉपर लावून घेतले. चॉकलेटमध्ये त्याचं नावसुद्धा मी लावून घेतलेलं आहे. आणि चला बोलता बोलता हा केकसुद्धा तयार झालेला आहे. कशी वाटली डिझाईन? आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.